नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बोट नेक प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई। तर हा जो ब्लाउज आहे तो 34 छातीचा आहे आणि बॅक हुक पॅटर्न असणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी संपूर्ण ब्लाउजचं कटिंग आणि शिलाई दाखवणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ब्लाउजसाठी मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर आणि जो ब्लाउज पीस होता तो साडीमधील मी कट करून घेतलेला आहे। तर बघा, मी नेहमी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग दाखवत असते। तर आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करण्यासाठी अस्तर 4 फोल्ड करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे। बघा मी कशा पद्धतीने 4 फोल्ड केलं। ऑलरेडी अस्तरला एक घडी येतच असते फोल्ड, ती फक्त या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेली आहे। 13 इंच फोल्ड घडी मी याची कट करून घेणार आहे। तर कट कशी करायची आहे बघा, 8.5 इंच छातीचा चौथा भाग, 1 इंच लूजिंग ठेवतो आपण, मग 9.5 होतात। 9.5 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि प्रिन्सेस कटसाठी 1.5 इंच असं टोटल माप किती होते बघायचं आणि तेवढं फोल्ड अस्तर कट करून घ्यायचं। तर व्यवस्थित हे माप मोजायचं आहे, कारण छातीच्या घडीमध्ये अस्तर कमी पडायला नको। अर्धा इंच जास्त झालं तरीही चालेल, पण कमी पडायला नको। तर अशा पद्धतीने मी अस्तर मोजून घेते आणि कट करते। या अस्तरमध्ये फक्त बॅक आणि फ्रंट हे दोनच भाग कटिंग होतात। राहिलेल्या अस्तरवरती आपण बाहीचं कटिंग करत असतो। तर खूप सोपी कटिंग आहे, परफेक्ट ब्लाउज दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजच्या उंचीचं माप टाकायचं आहे। तर बघा, ब्लाउजची तयार उंची किती हवी आहे बघायचं। मला या ब्लाउजची उंची तयार ठेवायची आहे 14 इंच। तर 1 इंच मार्जिन ॲड केलं 15 इंच झाले। तर 15 इंचावरती मी मार्किंग करून कटिंग करून घेणार आहे उंचीप्रमाणे। तुम्हाला उंची तयार किती ठेवायची आहे बघा आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून कटिंग करा। तर बघा, कोणाला 13.5 उंचीचा ब्लाउज पाहिजे असतो, कोणाला 14 इंचाचा, तर कोणाला 13 इंचाचा। प्रत्येकाच्या आवडीनुसार ब्लाउजची उंची असते किंवा ज्याच्या त्याच्या उंचीनुसार सुद्धा ब्लाउजची उंची ठेवतात। तर त्या पद्धतीने जे काही असेल ते माप घ्या आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिनसाठी फक्त ठेवा। अशा पद्धतीने मी 2 ठिकाणी मार्किंग करून घेते, जेणेकरून लाईन अगदी सरळ रेषेमध्ये येईल, क्रॉस वगैरे जाणार नाही। तर बघा, उंचीचं माप टाकून अस्तर मी इथे कट करून घेते। खूप पटकन ब्लाउजचं कटिंग होतं, अजिबात वेळ लागत नाही यामध्ये। त्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर बघा, 7.5 इंच इथे मी शोल्डर घेतलेले आहेत। बघा, बॉडीवरून पूर्ण शोल्डर मोजायचे, त्याचा निम्मा भाग करायचा, 14चे निम्मे होतात 7 इंच आणि प्लस अर्धा इंचाचं मार्जिन ठेवायचं, म्हणजे 7.5 झाले। आणि बघा, जेवढं शोल्डर असेल त्याची निम्मी उंची ठेवायची आहे मुंड्यासाठी। तर 7 इंच मी मुंडा उंची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने लाईन मी मार्क करून घेतली। लाईन आहे ती आतल्या बाजूकडे अर्धा इंच क्रॉस मार्किंग केलेली आहे। बघा, इथे सुद्धा 2 ठिकाणी मी मार्किंग करते, जेणेकरून मुंडा उंचीचं जे माप आहे ते पण सरळ यावं। तर आपलं हे बेसिक झालं। आता या लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच, पण 1 इंच लूजिंग ठेवायचं आणि 9.5 वर मार्किंग करायचं आहे। 1.5 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन तुम्ही आवडीप्रमाणे वाढवू शकता 2 इंचापर्यंत, पण मी यामध्ये 1.5 इंचाचं ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणखीन पुढे माप वाढवायचं आहे ते पुढे सांगते। इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे, जो काही असेल तो टाकून घ्या। तर इथे बघा, कमरेचा चौथा भाग आहे 6.5 इंच आणि इथे बघा 1 इंच आपल्याला टक्स मार्जिन लागतं, त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर अशा पद्धतीने हे पॉईंट घेऊन झाल्यानंतर ही लाईन आहे ती मार्क करून घ्यायची आहे। आपण प्रिन्सेस कट ब्लाउज बनवत आहोत, तर कमरेमध्ये आणि मुंड्याच्या बाजूकडे आणखीन मार्जिन वाढवायचं आहे। तर बघा, इथे सगळ्यात अगोदर मी मुंड्याचा आकार देते कोपऱ्यातून 1.5 इंचावरती। तर कोपऱ्यातून 1.5 इंचावर मार्क केल्यानंतर असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला टक्ससाठी मार्किंग करायचं आहे इथे 2 इंच, कारण 2 इंचाचा टक्स यामध्ये मी कट करणार आहे, त्याशिवाय ब्लाउजला पफ येत नाही। आणि मुंड्यामध्ये बघा, या बाजूकडे 1.5 इंच, कारण मुंड्यामध्ये आपण अर्धा इंचाचा टक्स कट करणार आहे, म्हणून मी तिथे 1.5 वाढवले, 1 इंच शिलाई मार्जिन जाईल। अशा पद्धतीने ही सगळी मापं वाढवून झाल्यानंतर केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं आहे। तर बघा, साईडनं जे 1.5 इंच आणि 2 इंच वाढवलेलं आहे ना, ते मार्जिन फक्त आपल्याला फ्रंटच्या पार्टमध्ये लागतं। तर ते बॅक पार्टमधून आपल्याला कट करून काढायचं आहे आठवणीने, म्हणून मी वरचा भाग आहे तो बॅकसाठी ठेवला, बघा मार्क करून घेतला आहे।
अस्तर इथे फोल्ड आहे शोल्डरमध्ये, ते अगोदर कट केलं आणि हे दोन्ही भाग मी सेपरेट करून घेते. तर इथे बघा हे दोन्ही भाग सेपरेट झालेले आहेत. सगळ्यात अगोदर बॅकमधून आपल्याला वाढवलेलं जे मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं आहे. जे आपण 1.5 आणि 2 इंच वाढवलेलं आहे प्रिन्सेस कटसाठी तेवढंच कटिंग करायचं आहे. बाकी स्टिचिंग मार्जिन 1.5 इंचाचं आहे ते राहील. तर अशा पद्धतीने बॅकमधून मी मार्जिन आहे ते कट करून घेतलेलं आहे. आणि बघा इथे थोडंसं असं आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे फिटिंगच्या बाजूकडून. त्यामुळे काय होतं, ब्लाऊज मुंड्यामध्ये दाटला जात नाही आणि शिलाई पण एकदम असं सरळ रेषेमध्ये येते फिटिंगची. बऱ्याच जणांची ती येत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंटचं अस्तर घ्यायचं आहे, व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. आता आपण याची मापं कशी टाकायची आहेत ते पण बघूयात. सगळ्यात अगोदर इथे मी गळा रुंदीचं माप टाकत आहे 4.5 इंच आणि उंची ठेवलेली आहे 3.5 इंच. बघा बोटनेकची उंची जास्त नसते, जास्तीत जास्त 3.5च असते, त्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर आपल्याला आता प्रिन्सेस कट याचा कट करायचा आहे. तर हा जो ब्लाऊज आहे तो बॅक हुक आहे, तर इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करते. बघा फोल्ड बाजूकडून. फ्रंट हुक असेल तर 4 वर करा, बॅक हुक असेल तर 3.5 वरती करा. वरून उंची घेतलेली आहे मी टक्स पॉईंटची 11 इंच आणि इथे मात्र मी 4 इंचावरती मार्किंग केलं. बघा अशी अर्धा इंच लाईन जी आहे ती तिरकी येते. आता आपल्याला मुंड्यामध्ये याचा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याकडे तुम्ही जिथे शेप व्यवस्थित वाटेल ना तिथे घ्या. 2 इंच टक्स रुंदी आणि हा जो शेप आहे तो इथे असा जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघा हे असं मार्किंग झालं. आता आपल्याला अर्धा इंच मुंड्यामध्ये सुद्धा टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर बघा इथे केलं, कारण ह्याला आपण कटिंग करणार आहोत, त्याशिवाय ब्लाऊजला पफ येत नाही. मुंड्यामधला टक्स ऑप्शनल आहे, जास्त पफ हवा असेल तर घ्या किंवा नाही टक्स इथला कट केला तरीही चालेल. बघा इथला टक्स मी कट करून घेते व्यवस्थित, वरतीपर्यंत छान कटिंग करायचं. आता आपलं फ्रंटचं अस्तर पण कटिंग झालेलं आहे. गळ्याचं कटिंग आपण पेपर कॅनव्हासवरती करणार आहोत, त्यासाठी मी अस्तर इथे आता नाही कट करत. तुम्हाला शिलाई करत गळ्याचं कटिंग दाखवते एकदम सोप्या पद्धतीमध्ये. इथे बघा थोडंसं जे अस्तर आहे ते आपलं मुंड्याच्या बाजूमध्ये फ्रंटचं आणि बॅकचं खालीवर झालेलं आहे, कारण बॅकला मी कट केलेलं होतं मुंड्यामध्ये. दोन्हीचं कटिंग सेम व्हावं म्हणून मी एकत्र कटिंग करते. तर बघा हे आपले पार्ट आहे ते कट झालेत. आता राहिलेलं आहे बाहीचं कटिंग. तर या राहिलेल्या अस्तरवरती आपण बाही कट करणार आहोत. बघा तुम्हाला बाही शॉर्ट हवी आहे का लॉंग हवी आहे त्या पद्धतीने अस्तरला ॲडजस्ट करून घ्या, कारण बाही जर लॉंग असेल तर अस्तर पुरत नाही. म्हणजे कोपऱ्यापर्यंत जर बाही असेल 10.5 इंच उंचीची तर जरा अस्तर कमी पडतं. तर इथे मी जॉईंट देऊन घेतलेला आहे अस्तरला, कारण मला अस्तर कमी पडत होतं. सरळ लाईन अगोदर मार्क केली बघा. त्याच्यानंतर आपल्याला इथे उंचीचं माप टाकायचं आहे. तर मला 10.5ची बाही तयार पाहिजे म्हणून मी 11.5 इंचावरती मार्किंग करते. बघा कधीही 1 इंच मार्जिन ठेवायचं अस्तरच्या ब्लाऊजसाठी किंवा बाहीसाठी. घडी टाकलेली आहे मी इथे 10 इंच आणि डाऊन केलेला आहे बाही उतार 3.5 इंच. बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे इथे अशा पद्धतीने. पुढच्या मुंड्याचा आकार पण देऊन घ्यायचा. कटिंग अस्तर जोडल्यानंतर करायचं आहे मेन कपड्याला आतल्या मुंड्याचं. आता इथे बाहीचा राऊंड घ्यायचा आहे, जो काय असेल त्याचा निम्मा भाग घ्यायचा. तर 4.5 इंच आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला इथे शिलाई मार्जिन सगळीकडे सेम ठेवायचं. तर इथे पण मी 1.5 इंचावरती मार्किंग करते. आता हा देखील पॉईंट इथे जोडून घ्यायचा आहे. आता बघा इथे बाहीची जी घडी आहे ना ती मी नेहमीप्रमाणे अर्धा इंच जास्त टाकलेली आहे छातीच्या चौथ्या भागापेक्षा. तर तुम्ही इथे काय करा, 2 इंच मार्जिन जर ठेवलं असेल तर सेम एवढीच घडी टाका. पण 1.5 इंचाचं जर मार्जिन असेल ना तर जेवढा चौथा भाग छातीचा आहे तेवढीच घडी टाका. त्यातून मग कमी जास्त काय झालं तर ते पुढे आपण ॲडजस्ट करतो. कमी पडतच नाही, थोडीशी जास्तच होत असते व्यवस्थित बसवली तर. मग ते आपण क्रॉसमध्ये कटिंग करतो. बाही कट झालेली आहे. सगळे पार्ट इथे मी या मेन कपड्यावरती कट करून घेते. तर बघा ब्लाऊज पीसवरची डिझाईन बघून सगळे पार्ट व्यवस्थित त्याप्रमाणे सेट करायचे आणि मगच कटिंग करायचं आहे. बऱ्याच ब्लाऊज पीसवरती डिझाईन एकेरी येते पण ते लवकर लक्षात येत नाही आपण पार्ट कसे सेट केलेत. तर व्यवस्थित पार्ट सेट करायचे मेन कपड्यावरती आणि मग कटिंग करायचं आहे. अर्धा इंच जास्त कटिंग करायचं मेन कपड्याचं अस्तरपेक्षा. आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हा जो ब्लाऊज आहे तो पूर्ण करून दाखवते. तर सगळ्यात अगोदर इथे मी फ्रंट घेतलेला आहे ब्लाऊजचा.
त्यातला हा कटोरीचा पार्ट आहे. मी नेहमी सांगत असते कटोरी साईड पार्ट किंवा आणखीन जे 2-2 पार्ट असतात ना ते समोरासमोर ठेवून मगच आपल्याला शिलाई करायची आहेत. तर बघा कटोरीचे दोन्ही पार्ट मी समोरासमोर ठेवले व्यवस्थित आणि मग इथे शिलाई करायला घेतलेला आहे. मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे अस्तरचा कपडा जॉईंट करायचा आहे. सगळीकडे शिलाई केल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कटिंग करून काढायचं. व्यवस्थित छान हाताने अस्तर प्लेन करत शिलाई करायची आहे. खूप छान टिप्स इथे तुम्हाला भेटणार आहेत या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. फिनिशिंगसाठी भरपूर कमेंट असतात. बऱ्याच जणांना शिवता येतं पण फिनिशिंग चांगलं येत नाही किंवा कुठेतरी काहीतरी चुकतं, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही. मी ब्लाऊज एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते, तर तुम्ही व्हिडिओसुद्धा पूर्ण बघत जावा. आता इथे बघा हा जो मधला भाग आहे ना तो घेतलेला आहे. हा जो ब्लाऊज आहे तो बॅकहुक पॅटर्न आहे, तर हा अखंडच राहील. मग आता आपल्याला याचं पण अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे. बघा व्यवस्थित हात फिरवत आपल्याला कापड अस्तर दोन्ही प्लेन ठेवायचं आहे, मगच शिलाई करायची. कारण दोन्ही कपड्यामध्ये झोळ नाही आला पाहिजे किंवा असा फुगा नाही आला पाहिजे. एकदम छान प्लेन अस्तर कापड दोन्ही जॉईंट व्हायला हवंय. तर व्यवस्थित सेट करूनच जोडायचं. हवं तर पिना लावू शकता तुम्ही त्याला. आता बघा हा पार्ट जो आहे तो मी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे. सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याचं कटिंग इथे मी करत आहे पेपरवरती. बघा कॅनव्हास पेपर आहे, 4.5 इंच रुंदी आणि 3.5 इंच उंची. अशा पद्धतीने इथे मी बोटनेकचा शेप देऊन घेतलेला आहे. बाहेरून 1 इंच वाढवून घेतलं. पेपर पलटी केला, तेच मार्किंग डार्क केलं. सेंटर लाईन याची पण मार्क केली. आता हा जो पेपर आहे तो आपल्याला ठेवायचा आहे अस्तरच्या कपड्यावरती आणि याच्यावरती अगोदर जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने एक शिलाई करायची. साईडने फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवायचं, बाकीचं कट करायचं आहे आणि साईडने अस्तर यावरती असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर मी सगळं अस्तर यावर फोल्ड करून घेते. आता बघा जो मेन पार्ट आहे त्याच्या सरळ बाजूकडेच आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे. सेंटर लाईन मॅच करून ठेवायची व्यवस्थित, तरच गळा आपला आहे ना तो व्यवस्थित सरळ येईल, नाहीतर तिरका वगैरे होण्याची शक्यता असते. बघा जे आपण मार्किंग केलेलं आहे या मार्किंगवरून शिलाई करून घ्यायची आहे. मार्किंगच्या आत बाहेर शिलाई करायची नाही. एकदम परफेक्ट शिलाई येते. आतला भाग याचा कट करायचा. त्यानंतर याच्यावरती असे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानंतर हे आतमध्ये फोल्ड करायचं आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्हाला लेस वगैरे लावायची असेल तर ती तुम्ही लावू शकता. त्यानंतर बघा इथे मी अगदी किनारीला ही शिलाई देऊन घेत आहे आतमध्ये पेपर फोल्ड करून. पण तुम्हाला जर ही शिलाई आवडत नसेल तर इथे तुम्ही 5 नंबरची शिलाई देऊन घ्या मोठीवाली. ब्लाऊज कंप्लीट झाला तर ती कट करून उसवून काढा. आणि बघा इथे मी कटोरीचा पार्ट आता जॉईंट करते. व्यवस्थित आपल्याला चेक करून घ्यायचा आहे पार्ट, त्या पद्धतीने सेट करायचा आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करून घ्यायची आहे. कटोरीचा पार्ट किंवा खालचा जो भाग आहे तो अजिबात ओढायचा नाही. हलक्या हाताने व्यवस्थित कटोरी बसवायची. कारण बघा आपण पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही. त्याचं कारण हे की कटोरीचा पार्ट बसवताना कुठला तरी एक भाग छोटा मोठा होतो आणि मुंड्याचं कटिंग केलेलं नाही त्यासाठी. कारण ते कटिंग केल्यानंतर जो आकार आहे तो ॲटोमॅटिकली तिथे तयार होतो. कधीही सांगते जे पार्ट आपण जोडतो त्यावरून डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि मार्जिन सेम ठेवायचं खालून वरतीपर्यंत अर्धा इंचाचं. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित याला मधोमध असं घडी घालून घ्यायचं आहे, फोल्ड करायचं आहे आणि मुंड्याचा जो आकार आहे तो अगोदर व्यवस्थित करून घ्यायचा. बघा इथे आपला आकार जो आहे तो कटिंग होतो. बघा एवढा पार्ट आपला जास्त झालेला आहे ना साईडचा, तर एवढं कटिंग केलं की बरोबर मुंड्याचा जो आकार आहे तो इथे तयार होतो आणि पार्ट पण एकदम सेम होतात. म्हणून मी पुढच्या मुंड्याचं जे कटिंग आहे ते अगोदर करत नाही, प्रिन्स कट कटोरी जोडल्यानंतर करते. इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून हे सुद्धा आपल्याला असं क्रॉसमध्ये कट करून काढायचं आहे. तर बघा हे कटिंग झालं. आता यानंतर आपल्याला याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे. खूपच फास्ट हा ब्लाऊज तयार होतो आणि सध्या तर खूप जास्त फॅशन चालू आहे अशा ब्लाऊजची. तर बघा बरेच जण विचारतात या ब्लाऊजला शिलाई किती घेता. तर बघा याला लेस नाही, साधा सिंपल अगदी ब्लाऊज आहे हा. 350 रुपये मी याला शिलाई घेते आणि अस्तर याला मी माझ्या जवळचं वापरलेलं आहे.
अस्तर सहित याला मी शिलाई 350 घेते. पण शहरामध्ये याच ब्लाऊजला 500च्या पुढे म्हणजे 500 रुपये, 600 रुपये ते 700 रुपयेपर्यंत शिलाई घेतली जाते. तर तुम्ही तुमच्या एरियानुसार ब्लाऊजची शिलाई ठरवू शकता. आता बघा मी पट्टी पण जोडून घेतलेली आहे याला, कंबर पट्टी, आणि पफ तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे. बऱ्याच जणांचा पफ येत नाही, ब्लाऊज चपटा होतो, पण हा झालेला नाही. आता इथे आपण याचा बॅक तयार करूयात. तर इथे बॅकचं अस्तर घेतलेलं आहे मी, मेन कपड्याच्या उलट बाजूकडे व्यवस्थित ठेवलेलं आहे. यावरून पण आपल्याला सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करायचं. तर मी याला पिना वगैरे काही लावलेलं नाही, असंच शिलाई करून घेते. पण तुम्ही नवीन असताल तर तुम्हाला शक्यतो नाही जमणार असं, त्याच्यासाठी तुम्ही अगोदर सगळीकडे याला पिना लावून सेट करायचं आणि मग शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा याचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो इथे मी कट करून घेत आहे अस्तरप्रमाणे. खूप जास्त फॅशनमध्ये चालणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे. बोटनेक ब्लाऊजची खूप जास्त फॅशन चालू आहे. बरेच कस्टमर बोटनेक ब्लाऊजच तयार करून घेत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट असा फोल्ड करायचा आहे. इथे गळा दाखवते बघा, मला बनवायचा आहे 10.5 इंच उंचीचा, तर मी 11 इंचावरती मार्किंग केलं. वरचा आहे ते 3.5 इंचाचा बोटनेक येईल आणि त्याच्या खाली 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा आहे आपल्याला. आणि इथे बघा सगळ्यात अगोदर आपण वरच्या गळ्याचं मार्किंग करू. तर 4.5 इंच रुंदी आहे गळ्याची आणि 3.5 इंच उंची आहे. बघा या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. दोन्ही गळ्या सेपरेट बनतील. इथे असा मी शेप देऊन घेतला. बाहेरून सुद्धा 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. वरच्या गळ्याची उंची तुम्ही कमी जास्त करू शकता, म्हणजे समजा वरचा 2.5 इंचाचा जर पाहिजे असेल तरी देखील चालेल. 3.5च्या पेक्षा जास्त वाढवायचं नाही. बोटनेकमध्ये लास्ट उंची 3.5 इंच आहे. हा जो शेप आहे तो अशा पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडे मार्क करून घेतला. बघा 4.5 इंच गळा रुंदी आहे आणि गळ्याची जी उंची आहे ती आहे 3.5 इंच. सेंटर लाईन मार्क केली. आता हा पेपरसुद्धा आपल्याला अस्तरवरती जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी याला अस्तरवरती ठेवून एक शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला याला साईडने पण कटिंग करायचं आहे, फोल्ड करण्यापुरतं अस्तर ठेवून. तर इथे बघा मी साईडने अस्तर यावरती फोल्ड करून घेते. त्यानंतर मेन कपड्यावरती आपण हा गळा जॉईंट करणार आहोत. तर बघा सेंटर लाईन एकदम परफेक्ट मार्किंग करायची आहे. आता हा जो गळा आहे तो यावरती ठेवायचा आणि सेंटर लाईन मॅच करून ठेवायचा आहे. त्यानंतर गळ्यावरून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची. मार्किंगच्या आत बाहेर शिलाई करायचं नाही. आता याचा आतला भाग कट करायचा आहे 1/2 इंच कापड ठेवून. याच्यावर सगळीकडे असे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानंतर हे आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि याच्या किनारीने शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा अगदी किनारीने याला शिलाई करून घ्यायची. 5 नंबरची शिलाई पण इथे करू शकता जर शिलाई आवडत नसेल तर. त्यानंतर मग हात शिलाई करून 5 नंबरची शिलाई काढता येते. आता इथे बघा किती अंतर राहिलेलं आहे ते मोजायचं आणि तेवढंच इथे पेपरवरती टाकायचे. त्या अगोदर दोन्ही बाजूकडे आपल्याला 1-1 इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि मग उंची टाकायची. तर 6 इंच गळा उंची आहे, दोन्ही बाजूकडे 1-1 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे. 4.5 इंच याची रुंदी आहे. याप्रमाणे हा बॉक्स बनवून घ्यायचा. बघा दोन्ही बाजूकडे 1-1 इंचाचं मार्जिन आणि उंची आहे 6 इंच, रुंदी आहे 4.5 इंच. अशा पद्धतीने मी हा बॉक्स बनवून घेतला. आता या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही शेप ड्रॉ करू शकता जो हवा तो. या कस्टमरला राऊंड शेप पाहिजे तर मी हा पेपर असा फोल्ड केलेला आहे मधोमध आणि कोपऱ्यात फक्त असा एक राऊंड केला. आता याला आपण कट करून घेणार आहोत. आतून सुद्धा अगदी परफेक्ट आकार बनतो. अशा पद्धतीने जर कटिंग केलं तर सगळे चारही कोपरे सेम होतात, कमी जास्त होत नाही. फक्त त्याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. आता हा पेपरला सुद्धा आपल्याला अस्तर जॉईंट करायचे. तर इथे मी जेवढं अस्तर पाहिजे तेवढे इथे कट करून घेते. बघा अशा प्रकारच्या ब्लाऊजला अस्तरचा वापर खूप जास्त होतो, कारण सगळे जे गळे आहेत ते आपण एक्स्ट्रा बनवत आहे अस्तरवरती. पलटी करून कुठलाही गळा याचा बनवलेला नाही. अशा पद्धतीने जर ब्लाऊज स्टिच करून दिले तर आपलं कामसुद्धा प्रोफेशनल होतं, फिनिशिंग
चांगलं येतं, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. अशा पद्धतीने साईडने फोल्ड करायला अस्तर ठेवून बाकीचं मी कट करून टाकलेलं आहे. सगळंच तर यावर फोल्ड करायचे. बघा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण पूर्ण ब्लाऊज दाखवलेला आहे मी यामध्ये, तर तुम्ही पण शेवटपर्यंत बघा. आणि नाही काही समजलं तर कमेंटमध्ये विचारा. आणि आजचा ब्लाऊज कसा वाटला सांगायला विसरू नका. बघा दोन्ही बाजूकडे मी सेंटर लाईन मार्क केलेली आहे. आता पुन्हा एकदा तोच बॅक घ्यायचा आहे. त्याच्यावरती बघा लाईनला लाईन मॅच करून ठेवायची. वरचा गॅप किती हवा आहे ते देखील इथे लक्षात घ्यायचं आहे. तर मी फक्त ठेवणार आहे 1.5 इंचाचा गॅप. तर जो गळा तयार झालेला आहे ना तिथूनच मोजते मी 1.5 इंच कुठे येते आणि व्यवस्थित मी चेक करून मग इथे शिलाई करायला घेतलेली आहे. सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच आहे का बघायचे. त्याच्यानंतर वरचा जो गॅप किती ठेवायचा आहे ते बघायचं आहे आणि मगच शिलाई करायची आहे. बघा या पेपरच्या अगदी साईडने मी ही शिलाई देऊन घेते, अगदी पेपरला चिटकून, जेणेकरून शिलाईसुद्धा एकदम परफेक्ट येईल. तर अशा पद्धतीने इथे मी शिलाई देऊन घेतली. आता याचा आतला भाग आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती असे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानंतर हा पेपर आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि वरून शिलाई देऊन घ्यायची आहे. मग आपण याचे बॅक हुकसुद्धा बनवूयात. तर अगोदर पूर्ण गळा बनवून घ्यायचा आणि मगच कट करायचा आहे मधून याला, जेणेकरून दोन्ही भाग सेम होतील. अगोदरच 2 भाग करायचे नाहीत गळे तयार झाल्याशिवाय. किनारीला ही पण मी शिलाई देऊन घेते. या ब्लाऊजला मी कुठल्याही प्रकारची लेस वापरणार नाही, प्लेनच ठेवायचं आहे. पण तुम्हाला जर लेस लावून आणखीन डिझाईन करायचं असेल तर ती तुम्ही करू शकता. तर बघा इथे मी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता मधोमध फोल्ड करून याला कट करायचं आहे, म्हणजे याचे 2 भाग करायचे आहेत. कारण पाठीमागे एका बाजूकडे हुकपट्टी, एका बाजूकडे आयपट्टी येणार आहे. हा बॅक हुक ब्लाऊज आहे. मधोमध व्यवस्थित कटिंग केल्यानंतर दोन्ही बाजूकडे हुकायपट्टी लावून घ्यायची. कुठल्याही बाजूकडे हुकपट्टी लावू शकता तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, उजव्या डाव्या बाजूला चेक करून. हुकपट्टी नेहमी आपण ब्लाऊजच्या सरळ बाजूकडून बसवतो आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करतो. इथे सगळ्यात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण इथे हुकाईपट्टीला कुठल्याही प्रकारचं मार्जिन ठेवलेलं नाही. तर फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवायची आहे. हुकपट्टी आणि आयपट्टी दोन्हीला पण फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घ्यायचं, त्यापेक्षा जास्त मार्जिन घ्यायचं नाही. बघा या बाजूकडे पण मी ही पट्टी बसवतीये. इथे ही पट्टी दोन्ही बाजूकडे फोल्ड करावी लागेल. त्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरच्या बाजूकडून एक शिलाई द्यायची. वरून जे आपण शिलाई देतो तिथलं अंतर जास्त ठेवायचं नाही, फक्त अर्धा इंचाचं ठेवून शिलाई द्यायची, जेणेकरून हुकपट्टी आपली वरून छान दिसते. या बाजूकडे आयपट्टी बसवूयात. त्या अगोदर इथे मी याला टक्स देऊन घेते. बघा अर्धा इंच रुंदी आणि 4 इंच उंची. एक भाग तयार झाला. सेम असाच आपण आता दुसरा पण तयार करूयात. इथे सुद्धा आपल्याला आयपट्टी बसवायची आहे. तर आयपट्टीचं एक लक्षात ठेवायचं, ही पट्टी ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवली जाते आणि सरळ बाजूकडे फोल्ड होते. बघा ही पट्टी एका बाजूकडून वरून फोल्ड केली आहे, खाली कंबरपट्टी लावायची आहे म्हणून. पण वरच्या बाजूची जी पट्टी आहे ना त्याला मात्र आपल्याला दोन्ही बाजूकडून फोल्ड करावं लागणार आहे, कारण गळा त्याचा तयार झालेला आहे. या बाजूकडे आयपट्टी झाली. या आयपट्टीला आणखीन एक मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर याची पण आपल्याला टक्स शिलाई देऊन घ्यायची. अर्धा इंच रुंदी, 4 इंच उंची या साईजप्रमाणे. आपली हुक आणि आयपट्टी झाली. एकदा चेक करून बघायचं दोन्हीची उंची व्यवस्थित आहे का. कमी जास्त वाटत असेल तर ॲडजस्ट करायचं आहे. या पार्टला सुद्धा आपल्याला दोन्ही एकत्र ठेवून कमरेच्या बाजूकडे अर्धा इंच क्रॉस कटिंग करायचं आहे. तर इथे बघा हे मी क्रॉस कटिंग करून घेतलं. आता याला आपण कंबरपट्टी लावून घेऊयात. तर कंबरपट्टी इथे मी फोल्ड घेतलेली आहे अस्तरची, पण तुम्ही इथे सिंगलसुद्धा वापरू शकता. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी बसवायची आहे. बघा फ्रंट पार्टला सुद्धा आपण कंबरपट्टी जोडलेली आहे, तिथे सुद्धा मार्जिन फक्त अर्धा इंच घेतलेलं आहे. बघा आपण ब्लाऊजच्या पूर्ण उंचीमध्ये 15 इंचाचं आपण कटिंग केलेलं आहे. मार्जिन सहित 14चा ब्लाऊज तयार ठेवायचा आहे. 1 इंचाचं मार्जिन होतं, तर मार्जिन अर्धा इंच खाली जातं कंबरपट्टीला आणि अर्धा इंच वरती जातं
शोल्डर पट्टी जॉईंट करायला. परफेक्ट 1 इंचाचं मार्जिन गेलं तर जेवढा ब्लाऊज आपला तयार पाहिजे तेवढाच होतो. एक्स्ट्रा कटिंग करत बसायचं नाही. आता इथे पण मी आईपट्टी बसवून घेत आहे. दोन्ही बाजूकडची पट्टी बसवल्यानंतर मग आपण पुढचा ब्लाऊज आहे तो पूर्ण करून घेऊया. इथे मी सगळं दाखवलेलं आहे, हुक आणि आईपट्टी कशी बसवायची ते. यानंतर तुम्हाला कोणता व्हिडिओ बघावासा वाटेल मला कमेंटमध्ये सांगत चला. आणखीन एक गोष्ट म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल आपल्या चॅनेलवरती बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिलाई क्लासचं आपण सुरू करावा, तर जर तुम्ही नवीन असाल तर मला तसं कमेंटमध्ये सांगा. जेवढ्या जास्त कमेंट येतील त्या पद्धतीने आपण कोर्सला सुरुवात करूयात बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. तर बघा मी नेहमी म्हणजे माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज आलेले असतात ना, त्याच ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई डायरेक्ट दाखवत असते. त्याचे पण जास्त पार्ट करत नाही, फक्त व्हिडिओ थोडा फास्ट होतो. पण जर रोज पाहिला ना तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल. कारण बघा 2 पार्टमध्ये जर व्हिडिओ बनवला तर बऱ्याच जणांना एक एक पार्ट सापडत नाहीत, कोणाला कटिंग सापडत नाही, कोणाला स्टिचिंग सापडत नाही, म्हणून मी एकत्रच बनवत असते. पण तुम्हाला जर कोर्स पाहिजे असेल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तर मला कमेंटमध्ये सांगा. शोल्डर पट्टी जॉईंट करायची आहे, तर इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन दोन्ही पट्ट्या जॉईंट करायच्या. गळ्याच्या बाजूकडून आपल्याला इथे पार्ट मॅच करून ठेवायचा आहे, जुळवून घ्यायचं आहे आणि बाहीच्या बाजूकडे जे काही जास्त होईल ते आपल्याला कट करून काढायचं आहे लेवलमध्ये. हवं तर तुम्ही मेजर टेपने पट्टी मोजू शकता किंवा दोन्ही एकत्र पकडूनही चेक करू शकता दोन्ही सेम आहेत का. नसेल तर कट करून आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. बघा या बाजूकडची पट्टीसुद्धा मी व्यवस्थित करून घेते. आकार देखील बदलला नाही पाहिजे, व्यवस्थित त्यामध्ये तेवढंच कटिंग करून सेट करायचं. बघा बाही जोडायच्या अगोदर एकदा हा भागसुद्धा चेक करायचा आहे. मुंढ्याच्या बाजूकडचा बाही जिथं आपली जॉईंट होणार आहे तिथला जर भाग आपला बघा असं खालीवर कमी जास्त झालं तर मग बाहीतले जॉईंट सेम येत नाहीत, ते खालीवर होतात. बऱ्याच जणांचा तो प्रॉब्लेम असतो, बाहीतले जॉईंट मागे पुढे होतात. म्हणून अशा पद्धतीने चेक करून जर ब्लाऊज कंप्लीट केला तर मग तुमचा ब्लाऊज अजिबातच चुकणार नाही. आपण बाही इथे तयार करून घेऊयात. दोन्ही मेन कपडे समोरासमोर ठेवायचे, त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा, खालून अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे शिलाई करून घ्यायची आहे. या ब्लाऊजला आपण कोल्ड स्लीव्ज बनवत आहे, तर ती पण अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगते, छान फिनिशिंगमध्ये कशी बनवायची ते. अगोदर बघा या बाजूकडे अस्तर करून एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे अस्तरवरतीच. आता पूर्ण अस्तर आतमध्ये टाकलं आणि मेन कपड्याच्या अगदी किनारीने इथे मी शिलाई देऊन घेते. त्यानंतर आपल्याला पूर्ण अस्तरवरती शिलाई करायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. अशाच पद्धतीने दुसरी बाही पण आपण तयार करणार आहोत. तर डिझाईन जी आहे ती मी तुम्हाला एका बाहीला दाखवते, सेम त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या बाजूकडे बनवून घ्या. तर बघा सेम त्याच पद्धतीने या बाहीचं सुद्धा मी अस्तर जॉईंट करते. आता यामध्ये तुम्ही बाही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही डिझाईनची बनवू शकता, कितीही उंचीची बनवू शकता, छोटी मोठी तुमच्या आवडीप्रमाणे. इथे या कस्टमरला लॉंग पाहिजे, सोबत त्याला कोल्ड स्लीवचं डिझाईन पण पाहिजे, तर ते आपण पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहोत. तर कसं बनवायचं तेही बघा. तर बघा याला पण अस्तर आतमध्ये फोल्ड करून मेन कपड्यावरून किनारीच्या बाजूकडे शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बाकी मग जे काही अस्तर आहेत त्यावर शिलाई करायची आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं. आपल्या चॅनलवरती आणखीन खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. ड्रेस, ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, त्यानंतर साड्यांचे 1 पीस ड्रेस, कुर्ती, बरेच व्हिडिओ आहेत, तर नक्की जाऊन चॅनल चेक करा. आता हे दोन्ही बाही एकत्र अशा एकावर एक ठेवायच्या आहेत. त्यानंतर इथे बघा मी पुढच्या मुंड्याचं कटिंग करून घेतलेलं आहे. दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे, वरच्या बाजूकडे अस्तर असलं पाहिजे आणि अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मी सेंटर लाईन मार्किंग करते. सरळ बाजूकडे पण सेंटर लाईन मार्क केलेली आहे दोन्ही बाहींसाठी.
सेंटरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, तर त्याला मार्क करून घ्या. इथे मी पेपर घेतलेला आहे फोल्ड, आणि याला आपल्याला 4 फोल्ड करायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड बाजूकडून माप टाकते रुंदीचं. तर इथे बघा, फक्त मला 1.25 इंच रुंदी ठेवायची आहे आणि 1.5 इंच उंची. छोटीशीच डिझाईन पाहिजे, जास्त मोठी नको. तर त्याप्रमाणे मी याला कटिंग करून घेतलं, बाहेरून 1 इंच वाढवून. याचा आतला भाग पण मी कट करते मार्किंगप्रमाणे. आता याला आपण अस्तर जॉईंट करून घेऊयात. तर याला अस्तरवर ठेवायचे, शिलाई करून साईडने फोल्ड करायचं आहे अस्तर, बाकीचं कट करून काढायचं. तर बघा, इथे मी साईडने कट केलं. आता जे राहिलेलं आहे ते यावर फोल्ड करून घेते. एक डिझाईन दाखवते, सेम याच पद्धतीने दुसरी बनवा. अगदी नसेलच बनवायची तरी पण चालेल, सिंपल बाही तुम्ही इथे बनवू शकता. तर हे कस्टमरने जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मी याला डिझाईन करते आहे. आता आपण या दुसऱ्या पार्टला सुद्धा अस्तर फोल्ड करून घेऊयात. तर बघा, इथे फोल्ड करण्यापुरतं ठेवून बाकीचं कट करायचं आणि यावरती फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा, दोन्ही बाजूकडचे जे डिझाईन आहे ते आपली तयार झाली. आता बाही घ्यायची आहे. बाहीला सुद्धा आपण सेंटर मार्क केलेला आहे. तर या सेंटर लाईन मार्किंग जे आहे ते मिळवून ठेवायचं आणि साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे पेपरच्या, जो आपला शेप आहे ना त्याप्रमाणे. तर बघा, इथे मी शिलाई देऊन घेतली. आतला भाग याचा कट करायचा आहे आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे. तर बघा, इथे मी आतमध्ये फोल्ड करून याच्याही किनारीला शिलाई देऊन घेते. ही डिझाईनचा जो आकार आहे ना तो अगदी छोटा आहे, मोठा नाही. पण याच आकाराची लांबी, त्यानंतर उंची किंवा रुंदी किंवा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वाढवू शकता किंवा कमी पण करू शकता. हा आकार जास्त मोठा वाटत नाही, अगदी छोटासा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला छोटं मोठं बनवू शकता. आता आपण याला जॉईंट करूयात. तर इथे बघा, दोन्ही बाजूकडे आपण 1.25 इंच असं अंतर ठेवून कटिंग केलेलं होतं. तर तसंच इथे मी सुद्धा करून घेतलं, शोल्डर पट्टीच्या दोन्ही साईडला 1.25 इंचावरती. आणि तिथे मी व्यवस्थित याला सेट करून बाही जी आहे ती जॉईंट करून घेते. अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे आपल्याला डबल शिलाई करायची आहे. बघा, जो राहिलेला अर्धा भाग आहे त्यालाही इथे मी शिलाई देऊन घेते. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूकडची बाही पण बसवून घेणार आहोत. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. मी नेहमी सांगते, ज्या वेळी आपण 2-2 पार्ट जोडतो किंवा ब्लाऊजचं कुठलाही पार्ट जॉईंट करतो तेव्हा शिलाई ही डबलच द्यायची आहे. तर बाही जोडून झालेली आहे. आता जिथे आपण कोल्ड स्लीव्ज डिझाईन केलेलं आहे तिथली पट्टी जी आहे किंवा जे मार्जिन आहे ते आतमध्ये फोल्ड करून यावरती पण शिलाई करायची आहे. हवं तर तुम्ही त्याला एक्स्ट्रा कपड्याने सुद्धा आतमध्ये कवर करू शकता, पण तेवढी जास्त काही गरज नाही वाटत, म्हणून मी सिंपल आतमध्ये फोल्ड करून वरून एक तेवढीच शिलाई घेतली आहे त्यावरून. बघा, दोन्ही बाही जॉईंट करून झालेल्या आहेत. जे काही एक्स्ट्राचं बाहीचं कापड असेल ते क्रॉसमध्ये कटिंग करून काढा, जर राहिलं असेल तर. नसेल तर ठीक आहे. आता मी इथे फ्रंट पार्टच्या कमरेचा सेंटर काढलेला आहे. सेंटरपाशी अशा पद्धतीने बॅक व्यवस्थित ठेवून साईडला बघायचं आहे आपल्याला किती कापड आपलं कमी जास्त झालेलं आहे. जेवढं जास्त असेल त्याला क्रॉसमध्ये असं कटिंग करून घ्यायचं आहे. इकडे पण आपल्याला याच पद्धतीने ब्लाऊज जॉईंट करायचं आहे. त्यानंतर मग आपण याची फिटिंगची मापं कशी टाकायची आहेत ते बघूयात. ब्लाऊज मी सरळ बाजूकडून जॉईंट करते. त्याच्यानंतर बघा, ब्लाऊजला आपण उलटं करून मग फिटिंग करणार आहोत. जास्त मार्जिन नाही ठेवायचं, 1/2 इंचाचं मार्जिननेच आपल्याला ती शिलाई करायची आहे. आता मी इथे घेते ब्लाऊज उलटा करून. दोन्ही बाजूकडे अगोदर एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे, दाब शिलाई. आणि त्यानंतर मग माप टाकायचं आहे, जे काय असेल ते. कमरेचा 4था भाग, छातीचा 4था भाग, बाहीचा अर्धा भाग. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी याला अगोदर शिलाई करून घेत आहे दोन्ही बाजूकडे. अशा पद्धतीने जर ब्लाऊजचं फिटिंग केलं ना तर ब्लाऊजचं फिनिशिंग अगदी छान दिसतं, बाहेरून पण आणि ब्लाऊज आतून पण एकदम छान दिसतो. त्याचबरोबर
त्याचे दोरे वगैरे जास्त निघत नाहीत. तर इथे बघा अगोदर सेंटर काढून घ्यायचा आहे फ्रंटचा, गळ्यामध्ये पण आणि कमरेमध्ये पण, त्यावरूनच आपण माप टाकणार आहोत. तर बघा इथे छातीचा चौथा भाग होता आपला लुझिंग सहित 9.5 इंच, 9.5वर मार्क केलं मी. कमरेचा चौथा भाग होता आपला 6.5 इंच आणि बाहीचा अर्धा भाग होता 4.5 इंच. हे तीनही पॉईंट एकत्र जॉईंट करून याच मार्किंगवरून आपल्याला शिलाई करायची आहे. बघा 1 इंचाचं लुझिंग ठेवलेलं आहे आपण चौथ्या भागामध्ये छातीच्या. पण समजा बायचान्स ब्लाऊज जर आपला लूज झाला तर एक शिलाई टाकून घ्यायची आहे साईडनं. बघा थोडासाच लूज होतो, जास्त होत नाही. कोणाकोणाला तरी लूज होतो, कोणाकोणाला होत नाही. पण हे परफेक्ट माप आहे. बऱ्याच जणांना वाटतं छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच लूजिंग, तर हे बंद गळ्याचे ब्लाऊज असतात ना, तर नाहीत व्यवस्थित बसत. म्हणून 1 इंच लूजिंग ठेवूनच कटिंग पण करायचे आणि फिटिंग पण. इकडे पण सेम तेच मार्किंग करायचं आहे. बघा सेंटरपासून छातीचा चौथा भाग प्लस 1 इंचाचं लूजिंग होतं तर 9.5 इंच, बाहीचा अर्धा भाग 4.5 इंच, कमरेचा चौथा भाग 6.5 इंच. इकडे पण बघा हे तिन्ही पॉईंट असे मिळवायचे आहेत आणि याच मार्किंगवरून शिलाई करून घ्यायची. याच्या साईडने 3 शिलाई करून घ्यायची आहे 1/2 इंचाच्या अंतराने. तर या पद्धतीने हा जो ब्लाऊज आहे तो मी तुम्हाला अगदी फिटिंगपर्यंत दाखवलेला आहे कटिंगपासून. त्यातूनही काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. आणखीन कोणत्या साईजमध्ये ब्लाऊज अशा पॅटर्नमध्ये बघायचं असेल तर मला तेही सांगत चला. तर बघा या ब्लाऊजला आता कमरेला गळ्याला हात शिलाई करायची आहे, त्याचे हुक बनवायचे लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण झाला. अगदी सोप्या पद्धतीमध्ये परफेक्ट कटिंग आणि शिलाई आपण पाहिलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. काही तुम्हाला समजलं नसेल तेही विचारत चला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर पण करा. तर बघा पाठीमागचा गळासुद्धा खूप छान दिसतो, खूप जास्त याची फॅशन आहे. बोटनेकमध्ये पाठीमागच्या गळे एकदम छान छान वेगवेगळे आकार बनले जातात. आणखीन कुठला वेगळा प्रकार, कुठली वेगळी साईज बघायची असेल तर मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.